पत्र. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. पाटलांनी नातवाला शाळेत घातलं आणि नातवाच्या मास्तरांना पत्र दिलं. लिहिलं होतं, मास्तर, आजपासून आमचा नातू तुमच्या वर्गात बसणार आहे. तो घरी बसला काय आणि तुमच्या वर्गात बसला काय, आम्हाला दोन्ही पण सारखंच. पर तो घरी बसला तर तुमचा संसार कसा काय चालणार म्हणून त्याला तिथं बसाया पाठवतो. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय बी कंप्लेंट आली नाही पाहिजे. शाळेच्या पुस्तकात असतं ते त्याला कुणी बी शिकवल, जे पुस्तकात नाही ते त्याला आलं पाहिजे. माणसानं आयुष्यात जोडधंदा केला पाहिजे हे त्याला सांगा, म्हणजे एक फेल गेलं तर दुसरं कामाला येतं. साखर कारखाना तोट्यात गेला तर हाताशी बँक, पतपेढी काहीतरी पाहिजे. तुम्ही कसं शाळेत शिकवता, शिकवण्या घेता, LICच्या पॉलिशा काढता आणि घरी पिको फॉल बी करता, तसं त्याला पैशाचं महत्त्व सांगा. पैसा गाठीशी बांधताना माणूस रंगांधळा झाला पाहिजे, म्हणजे काळा काय आणि पांढरा काय दोन्ही सारखंच. पैशामध्ये भेदभाव नको. त्याला सांगा, शिक्षण घेण्यापेक्षा शिक्षण देणं मोठं आहे. शिक्षण घेऊन फक्त घेणाराच शहाणा होतो, दिल्यानं समाज शहाणा होतो म्हणावं. त्याला परीक्षेची आयडिया समजावून सांगा. कोणत्या सेंटरवर परीक्षा दिली तर बिनबोभाट नक्कल करता येईल, त्याची माहिती कशी काढायची, पेपर तपासायला कुणाकडे गेले, तपासणाऱ्याचा रेट काय, रेट नसेल तर त्याचं नटबोल्ट कसं कसायचं, हे समज जनरल नॉलेज कुठनं मिळवायचं, ह्याचे त्याला धडे द्या. त्याला सांगा, जगात 2 टाईपची माणसं असतात. जगातली मोठी मोठी बुकं वाचून हुशार होणारे आणि अशा हुशार माणसांना आपल्या पदरी ठेवणारे. माणसानं हुशार होण्यापेक्षा हुशारांना पदरी ठेवणारं व्हावं. त्याला त्या देशाविषयी सांगा. त्याला सांगा, हा देश महान आहे, पण तू त्याचा फार विचार करू नकस. तू विचार केल्यानं काय देश आणखीन महान होणार आहे का काय. देशाला महान म्हणणं ही बी एक फॅशन असती, तेव्हा त्यात फार वेळ घालवू नकस. मास्तर, त्याला शिकवा का जगण्याची रीत काय असती, लोकशाही काय असती. जास्तीत जास्त लोक ज्याच्या बाजूने उभं राहतात ती गोष्ट चांगली असं लोकशाही सांगते. पण या लोकांना जुलमानं जबरीनं उभं केलं का ते स्वतःच उभे राहिले, हे तपासण्याच्या फंदात लोकशाही कधीच पडत नाही, तिनं पडू बी नाही. रस्त्यात सापडलेल्या रुपयापेक्षा मेहनतीनं कमावलेले 10 पैसे मोठे असतात, असलं काही त्याला शिकवू नगासा. 10 पैसे कमावलं रुपया सापडला तर आपली टोटल वाढते, हे त्याच्या लक्षात आणून द्या. रस्त्यात रुपया सापडला याचा अर्थ तो नीट बघून चालतो, त्याचं त्याला हे फळ मिळालं असं समजावा. माझा नातू ईदभर आहे आणि तुम्हाला बी हातभर गोष्टी सांगतोय आम्ही असं तुम्हाला वाटल, पर माणूस ईदभर असल्यापासूनच त्याच्या कानावर हिताच्या गोष्टी बी पडल्या पाहिजेल का नाही. तो हातभर झाला की हाताबाहेर जातो, तेव्हा हे समज नीट ध्यानात ठेवा. माझा नातू तसा हुशार आहे, तो तुमच्यावर ध्यान ठेवणार आहेच, पण तुम्ही बी त्याच्यावर ध्यान ठेवा. तुमचाच पाटील. लेखक माहीत नाही, पण नक्कीच अब्राहम लिंकन बरोबर मॉर्निंग वॉकला जाणारा असावा.